नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे भारतीय जनता पार्टी नवापूर तालुकातर्फे 2 दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग दिनांक 2 व 3 डिसेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आले। या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले, तर समारोप भारतीय जनता पार्टीचे नवापूर तालुका अध्यक्ष भरत गावित यांनी केले। या प्रसंगी खासदार डॉक्टर हिनाताई गावित, डॉक्टर शशिकांत वाणी, प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी मोर्चा नागेश पाडवी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, संघटन सरचिटणीस नंदुरबार निलेश माळी, जिल्हा चिटणीस संदीप अग्रवाल, तालुका अध्यक्ष भरत गावित, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संगीता गावित, अल्पसंख्याक मोर्चा मध्य प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, सरचिटणीस दिलीप गावित, प्रदेश सचिव आदिवासी मोर्चाचे अनिल वसावे, विसरवाडी शहर अध्यक्ष रामसिंग राजपूत, तनुज अग्रवाल सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रशिक्षण वर्गाला हजेरी लावली। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली नवापूर तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांची विविध पदावर निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले। तसेच भारतीय जनता पार्टीचे विचार, ध्येय, धोरण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व संघटन वाढीसाठी प्रयत्न करावे। तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन व मार्गदर्शन नंदुरबार जिल्हा व नवापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले। या 2 दिवसीय नवापूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाला उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून आपला पक्ष काय करतो आहे, पक्षाने काय केलेले आहे व येणाऱ्या भविष्यात आपल्याला काय करायचं आहे यांचे मार्गदर्शन तसेच पक्षाची ध्येय धोरणांची माहिती मिळते। तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जुने दिवस विसरून पक्षाला वाढीसाठी व संघटन मजबूत करण्यासाठी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे आज देशाचे नेतृत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या हितासाठी कार्य करीत आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा असताना नवीन कृषी कायद्याविषयी विरोधक गैरसमज पसरवून काम चाललेले असल्याचे यावेळी तालुका अध्यक्ष भरत गावित यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।